विशाळगडावरच्या अतिक्रमण वादात भाजप आयटी सेलकडून शाहू महाराजांची बदनामी सुरू असल्याचा आरोप काँग्रेसने केलाय। सोशल मीडियात सध्या एक फोटो व्हायरल होतोय आणि त्या फोटो मागचं सत्य काय आणि आज विशाळगड वादात काय काय घडलं पाहूया। विशाळगडाच्या वादाआडून सोशल मीडियात भाजपनं शाहू महाराजांची बदनामी सुरू केल्याचा आरोप सतेज पाटलांनी केलाय। विशाळगडावरच्या अतिक्रमण वादात जमावानं गडापासून 3 किलोमीटर दूरच्या गावात नासधूस केली। ज्या गावाचा अतिक्रमणाशी संबंध नव्हता त्या गावात घरांची मोडतोड, धार्मिक स्थळांचं नुकसान केलं। खुद्द सरकारनंच याबद्दल 500 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत। त्याच ठिकाणी खासदार शाहू महाराजांनी भेट देऊन लोकांशी संवाद साधला। त्यावेळी भाजप समर्थक एका महिलेच्या खात्यावरून हा फोटो शेअर करून खालची पोस्ट केली गेली। हे बघा 3 पाट सतेज पाटील। काँग्रेस खासदार शाहू महाराजांना मुसलमानांसमोर कान धरून माफी मागायला लावली। का तर मुस्लिम मतं मिळाली आहेत म्हणून जिंकलेत निवडणुकीत। उद्या नाक घासायला लावतील, लिहून घ्या। छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा चालवणं हे फक्त रक्तात असेल तरच शक्य। दत्तक धुळीतच मिळवतील आणि मिळवलाच धुळीत। संभाजीराजेंना तरी हे पटतंय का? मात्र वास्तव या दाव्यापासून वेगळं आहे। संबंधित महिलांनी आमचे कानातले दागिने हिसकावले गेले म्हणून शाहू महाराजांना सांगितलं। तिथे गर्दीमुळे शाहू महाराजांना नीट आवाज आला नाही। शाहू महाराजांनी तीच गोष्ट इशारा करून सांगितली। पुन्हा त्या महिला काय सांगतात म्हणून सतेज पाटलांनाही सांगितलं। मात्र भाजप समर्थकांनी फक्त फोटो ट्विट करून शाहू महाराजांनी मुस्लिमांची माफी मागितली म्हणून धार्मिक द्वेष पसरवण्यात भर घातली। ये क्या अतिक्रमण में नहीं खाना होगा? हाँ क्या अतिक्रमण में है? क्या बोला? अतिक्रमण बाजी में रह गया। घर में घुस के कान में से इसका निकालिए। घर में घुस के कान में से इसका निकालिए। खोटा व्हिडिओ भाजपच्या आयटी सेलनं व्हायरल केलाय। त्याच्यावर आम्ही उद्या गुन्हा दाखल करणार आहोत। कारण की त्या भगिनी सांगत होते आमच्या कानातलं सुद्धा काढून घेतलं आणि महाराज ऐकू येण्यासाठी त्यांना मला सांगत होते परत की कानातलं सुद्धा काढून घेतले आणि ह्याचा विपर्यास करून जो खोटा पद्धतीनं त्या ठिकाणी देश पातळीवर केलेला आहे, ट्विटरवर असेल, सोशल मीडियावर, त्याच्यावर आम्ही रितसर गुन्हा दाखल करणार। नाही, मला काही कुठं डाव वाटत नाही। मला एवढं माहीत होतं की विशाळगडचं अतिक्रमण हटवण्याच्या दृष्टीने तयारी पूर्ण झाली होती। 10 जुलैला बैठकी झाली। त्या बैठकीचं वृत्तांत सर्वांनाच माहिती आहे। दरम्यान आता एमआयएमनं घटनास्थळी मोर्चाचा इशारा दिला। एमआयएमचा मोर्चा निघाला तर रस्त्यावर उतरू म्हणून हिंदुत्ववादी संघटनांनी इशारा दिला। तर आज कोल्हापुरात शाहू महाराजांसह विविध संघटनांनी सद्भावना रॅली काढत शांततेचं आवाहन केलंय। की इथलं वातावरण जे समतेचं वातावरण आहे, सगळ्यांना एकत्र ठेवण्याचं वातावरण आहे, हे मुद्दामून बिघडवायचा प्रयत्न निश्चित चालू आहे। जोपर्यंत त्यांना कोल्हापूर आपल्या ताब्यात घेता येत नाही तोपर्यंत पूर्ण महाराष्ट्र त्यांना घेता येणार नाही हे त्यांना निश्चित माहीत आहे। दुसरी ही एक पोस्ट बघा। अयोध्येच्या कार सेवेनंतर हिंदू विशाळगडावरच्या यशस्वी कार सेवेचा पहिला टप्पा पार पडला असं या व्यक्तीने लिहिलंय। वास्तविक पोस्टमध्ये जे धार्मिक स्थळ ते गडावरील नसून गडापासून 3 किलोमीटर लांबच्या गजापूर गावातलं आहे। मुळातच गडावरच्या दर्ग्याला खुद्द सरकार सुद्धा अतिक्रमित मानत नाही, पण तरी सोशल मीडियात अशा खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कारवाई का होत नाहीये हा प्रश्न विचारला जातोय। शाहू महाराजांनी विशाळगडावरच्या अतिक्रमण हटवायला विरोध केलेलाच नव्हता। मात्र विशाळगडाच्या नावानं एका दुसऱ्या गावात तोडफोड झाल्यानंतर त्या गावाला भेट दिली। पण यावरून फडणवीसांनी मवियाला गडावरचे हिरवे झेंडे काढले म्हणून राग आला का असं म्हटल्याने या वादाला नवनवे फाटे फुटले। आता महाविकास आघाडीने हे स्पष्ट केलं पाहिजे ते छत्रपती शिवरायांच्या बाजूने आहेत की त्यांच्या गडावर अतिक्रमण करणाऱ्या आणि हिरवे झेंडे लावून मिरवणाऱ्यांच्या पाठीशी आहेत। विशाळगडच्या अतिक्रमणाचा विषय वेगळा आहे आणि गजापूरचा विषय वेगळा आहे।
काल अनेकांनी ते दोन्ही गोष्टी जोडण्याचा प्रयत्न केला. उपमुख्यमंत्र्यांसारख्या व्यक्तिमत्वानं त्याच्यावर वक्तव्य करणं, झेंडा वगैरे हे बोलणं हे राज्याला किती शोभतं. उपमुख्यमंत्री राहिलेलं मुख्यमंत्री राहिलेलं व्यक्तिमत्व आज गृह खातं त्यांच्याकडे आहे, सेन्सिटिव्ह खातं त्यांच्याकडे, समाजात त्याचे काय पडसाद उमटतील याचा विचार ते करत नाहीत. विशाळगडवरची अतिक्रमणं कुणाची होती? सर्व समाजाची त्या ठिकाणी होती. मुस्लिम समाजाची होती, हिंदू समाजाची होती. मी नावं मुद्दामून या ठिकाणी वाचून दाखवतो. सुरेश वेळाळ, पांडुरंग फोंडे, इस्माईल मुजावर, गोविंद जंगम, मुबारक डांगे, हाफिज शेख, गंगाराम भोसले, केरू भोसले, भाऊ डफळे, वहिदा कागदी कुणाची होती? सर्व समाजाचे अतिक्रमण होते. भूमिका ही विशाळगडवरचे अतिक्रमण निघण्याबद्दल कुणाची भूमिका नाही असातला विषय त्या ठिकाणी नव्हता. तर तो फडणवीस अशी भाषा वापरतो, त्यांना पकडा ना तुम्ही. गृहमंत्री आहेत ना, का मिटिंग घेतली नाही त्यांनी? का मिटिंग घेतली नाही गृहमंत्र्यांनी? त्यांनी का मिटिंग बोलवली नाही? हे प्रश्न तुम्ही विचारा त्या सगळ्यांना. हे का परिस्थिती निर्माण झाली? संभाजी छत्रपती भूमिका वापरली का? हे शब्द रचना मी केव्हा वापरले का? माझ्या आयुष्यात वापरली आहे का? माझ्या जीवनात वापरली का? मी ह्याच्या पुढे वापरणार आहे का? नाही. शिवभक्तांना अतिरेकी म्हटलं गेलं म्हणून कायदा हाती घेणाऱ्यांचा एक गट समर्थन करतोय. मात्र अतिक्रमणाशी संबंध नसलेल्या गावात परधर्मीयांच्या सळांची नासधूस करून घर गाड्या पेटवणाऱ्यांना शिवभक्त म्हणायचं का? ज्या शिवरायांनी पूर्ण हयातीत इतर धर्मियांच्या सळांना धक्का लावला नाही, त्यांच्यावर हातोडे चालवणाऱ्यांना शिवभक्त म्हणायचं का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर घर पेटवणारे खरोखर शिवभक्त होते तर मग सरकारनं त्यांच्यावर गुन्हे का दाखल केले? हे प्रश्न अनुत्तरित आहेत. एकीकडे भाजप समर्थक सोशल मीडियातून खुलेआमपणे धार्मिक द्वेष पसरवतात, दुसरीकडे सत्तेतलेच मंत्री हसन मुश्रीफ घडलेला प्रकार पोलिसांच्या गाफीलपणामुळे झाल्याची कबुली देत आहेत, आणि तिसरीकडे सत्तेतलेच दुसरे उपमुख्यमंत्री तोडफोड झालेल्या गावात सांत्वनासाठी भेटही देत आहेत. मुळात विशाळगडावर वाद होणार यासाठी अनेक संस्थांनी पोलिसांना निवेदनं दिली होती. सोशल मीडियात अनेक दिवसांपासून व्हिडिओ व्हायरल होत होते, तरी सुद्धा पोलीस गाफील का राहिले यावरून आरोप प्रत्यारोप रंगतायत. भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.